श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते आणि तेच भाग्यवंत लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात. कारण स्वामी हे नेहमी प्रत्येक भक्ताला म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जसे ते म्हणतात त्या पद्धतीनेच पावलोपावली स्वामी त्या भक्तांच्या बरोबर देखील असतात. त्याचबरोबर स्वामी नेहमी हे देखील बोलत असतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. ज्याने स्वामी सेवेच्या भक्तीचा मार्ग निवडलेला आहे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ हे चालवत असतात. आणि त्यामुळे स्वामींची भक्ती करण्यासाठी नेहमीच भाग्यवंत लोक ही स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात. आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण स्वामी एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील त्याला योग्य वेळ आल्यानंतर खूप काही देऊन जात असतात. मग तुम्हीच विचार करा की जर एखादा भक्त स्वामींच्या भक्तीमध्ये सदैव लीन होत असेल तर त्याच्यासाठी स्वामी खरोखरच खूप काही करूही नेहमी शकत असतात. कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि जेव्हा त्यांच्या जवळच्या भक्तांची वेळ येते तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य ही शक्य नेहमीच करत असतात. आणि या सर्व गोष्टी प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहेत. कारण स्वामींच्या भक्तांना स्वामींचे लीला काय आहेत हे नवीन नाही. कारण प्रत्येकाला स्वामी आपल्या भक्तांसाठी काय करू शकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असते. आणि आजचा अनुभव देखील अशाच एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. आणि त्या ताई या कराडवरून आहेत आणि त्यांचे नाव आशा पवार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. कारण ते आपल्या चॅनलवरचे अनुभव इतर लोकांना सांगत असतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामींविषयी एक भावना जागृत करत असतात. त्याचबरोबर त्यांना देखील स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव देखील दिलेले आहेत. चला तर मग ऐकूया त्यांना दिलेले स्वामींनी अनुभव ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा. शुभांगी ताई बोलताय ना? हो हो. हा, मी तुमचे अनुभव ऐकत असते ताई. हा हा. मी कराडवरून आशा पवार बोलते. तुमचे सगळे अनुभव मी ऐकते ताई. हा हा हा. हा हा. मला पण भरपूर गुरुमाऊलींचे अनुभव आलेले आहेत. अरे वा. आणि मी गुरुमाऊलींच्या केंद्रात एक सेवेकरी म्हणून आहे. अरे वा. म्हणजे मी तुमच्याशी बोलते म्हणजे माझं पण भाग्यच आहे ना हो ताई. वडोली निळेश्वर गाव आहे माझं. हा हा. कराडमधनं एक 15 किलोमीटर आहे. हा हा हा. मग आमच्या गावात पण गुरुमाऊलींची सेवा होते. अच्छा. हा हा हा. आणि आमच्या केंद्रात पण भरपूर गुरुमाऊलींचे अनुभव आलेले आहेत. अरे वा. भरपूर म्हणजे गुरुमाऊली म्हणजे मला माहित नव्हतं ना गुरुमाऊली म्हणजे कोण आहे. पण साक्षात शहापूर केंद्रात मी पहिल्यांदा गेले गुरुमाऊलींच्या दर्शनाला आणि तेव्हापासून गुरुमाऊलींची सेवा करायचं परम भाग्य आम्हाला लाभलं. हो ना हो ना. खरोखरच खूप म्हणजे आणि तुम्हाला सांगू का ताई, माझी आई गेल्यापासून मला गुरुमाऊलींचं सानिध्यात जशी मी आले की माझी आई नाही मला असं वाटत नाही. अरे वा. साक्षात गुरुमाऊलीने मला माझ्या आईच्या रूपात दर्शन दिलं. अरे वा. त्यामुळे आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरुमाऊलींचे पाय सोडायचे नाही. हो ना हो ना. गुरुमाऊलींना पण एक स्वामींचंच रूप मानलं जातं ना हो ताई. खूप खूप. मला तर इतकी प्रचिती दिली गुरुमाऊलींनी. मी जशी सेवेत आले प्रत्येक वेळेस त्यांनी मला कधी म्हणजे मी त्यांच्या दरबारात निराश कधीच मला पाठवलं नाही. पुण्यातनं जग निर्माण झालंय माझं त्यांच्यामुळे. म्हणजे तुम्ही दिंडोरीमध्ये आहात का? नाही, मी कराडमध्ये असते मॅडम. हो ना. पण त्या गुरुमाऊलींचं म्हणजे दिंडोरीमध्ये आहे म्हणजे मी त्यांचं अजून साक्षात दर्शन नाही झालं, फक्त ऐकून आहे त्यांच्याबद्दल. नाही, आम्ही दिंडोरी केंद्रात आणि
गुरुपीठ मध्ये वगैरे जाऊन आलोय आम्ही. आमचं केंद्र तिथं केंद्राची नोंद करायची होती ना. त्यामुळे आता मी जवळ 4-5 वेळा गुरुमाऊलींच्या दर्शनाला गेले होते. अरे वा. हो. आणि गुरुमाऊलींची इतकं म्हणजे अक्कलकोटला मी गेली ना मॅडम, एक 5 मिनिटासाठी मला अगदी चकवा लागल्यासारखा आला होता. अरे वा. आणि खरंच की इतक्या गर्दीत मी दर्शनाला गेली मॅडम. आणि माझ्या अचानक पर्स पडली खाली. मला कळलंच नाही पर्स पडलेली. आणि परत मी गर्दीतून बाहेर आली, बघते तर माझ्या खांद्याला पर्स अडकवलेली पर्सच नाही माझ्याकडे. त्याच्यामध्ये 5-6 हजार रुपये होते, माझा मोबाईल होता, सगळं होतं. दुसऱ्या मिनिटाला मी म्हणलं मला काय सांगायचं नाही गुरुमाऊली, मी तुमच्या दर्शनाला आलेली आहे, मला काय सांगायचं नाही. आणि एवढंच मी बोलली, काय असेल ते तुमचं तुम्ही बघा म्हणलं. दुसऱ्या मिनिटाला माझ्या समोरनं माझी पर्स घेऊन दुसरा माणूस चाललेला. बापरे. हो. मग तिथं परत तिथं ते सेवेकरी होते, त्यांच्या केंद्रात त्यांनी तिथं जमा केली. परत मला म्हटलं खरंच तुमचं पर्स आहे का? तर हो म्हणलं. मोबाईल नंबर सांगा, ही सांगा. मला म्हटलं काही सांगायची गरज नाही, मी ज्या दरबारात उभी आहे त्या दरबारात मला सत्याचाच न्याय मिळणार म्हणलं. हो ना, हो ना. आणि दुसऱ्या मिनिटाला ताई माझा हाय असं मला परत दिलं त्यांनी. हो. खूप म्हणजे अनेक अनुभव आहे. आज माझे मालक त्यांच्यामुळे उभे आहेत. माझ्या मालकांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. अनेक अनुभव आहेत माझे. हो. किती दिवस झाले ऍक्सिडेंटला? आता झाले की 5-6 महिने होऊन गेले. म्हणजे काय 2 व्हीलर वरून जात असताना झालं? हा, 2 व्हीलर वरून. हो, 2 व्हीलर वरून. बापरे. आणि तिसरा अनुभव असा आहे, मी माझ्या माहेरी गेली होती मॅडम. आणि खूप मोठा जोराचा पाऊस, इतकं वादळ वारं. आणि आमच्या इथं म्हणजे ऐका ना ताई, तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे त्यावेळेस त्यांना काय काय झालं होतं का? गुडघ्याला त्यांची लिगामेंट तुटली आणि गुडघा फुटला होता त्यांचा थोडा. त्यांना अक्षरशः उभा सुद्धा राहायला येत नव्हतं, इतकं दुखत होतं. पण मी एकच दरबार सांगितलं की माझ्या मालकांना उभं करा, मला काय सांगू नका. तुम्हाला माहितीये म्हणलं त्यांच्याशिवाय मला कोणी नाही. हो ना. आज माझे मालक व्यवस्थित झाले. अरे वा. हो. म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्ही सेवा वगैरे केली होती का स्पेशल? मी बघा काही लई सेवा करत नाही बघा मॅडम. दर शनिवारची आरती, त्यांचं नामस्मरण, एक श्री स्वामी समर्थ जप, जय जयकार, आरती. आणि फक्त काय जमल तशी सेवा मी करते, असं नाही की मी कंटिन्यू करते. आणि महत्वाचं म्हणजे मी आता गुरुचरित्र पारायण लई दिवस झालं करीन म्हणलं, पण मला काय गुरुमाऊलींनी अजून होकार आला नाही. फक्त मी नवनाथ पारायण केलेलं आहे आणि स्वामी चरित्र सारामृत पारायण 11 गुरुवार केलेलं आहे. आपण कंटिन्यू आरती, कंटिन्यू सेवा, माझी तोंडात नामस्मरण चालू असतं. आणि मला जमल तसं मी असं नाही की मी कंटिन्यू 24/7 करते. आणि एक तर खूप मोठा अनुभव आहे माझा, माहितीये का, माहेरचा. अक्षरशः आम्हाला का नाही असं आम्हाला बांधूनच आणायला लागला असतं, इतका मोठा अनुभव. बापरे. तो पहिल्यांदा अनुभव आहे माझा, पहिलाच. मी माझ्या माहेरी गेली होती. म्हणजे काय झालं? माहेरी गेली होती मी सातारा माहेर आहे माझं. अच्छा. आणि माझे मला पुण्याला दुखीला असते. म्हणजे खुद्द साताराच माहेर आहे का? माझे मिस्टर आहेत ते आरोग्य खात्यात आहेत कामाला पुण्याला, भोरमध्ये. भोरमध्ये हिरडोश म्हणून गाव आहे. तिथं ते आरोग्य म्हणजे सुपरवायझर आहे. मग ते मी माहेरला आले होते आणि माझे मिस्टर म्हणले राहा आता 2-4 दिवस, मी परत येताना आपण येऊया म्हणले. बरं म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी राहिले तिथे. परत हे म्हणले की बघू मी सांगतो तुला, मला जर लवकर मी निघालो तर तुला सांगतो म्हणले, आपण दोघं जण जाऊ. बरं म्हणलं ठीक आहे. मी सोमवारी गेली आणि माझे मिस्टर शुक्रवारी मला न्यायला आले. ड्युटी करून संध्याकाळचा वेळ होता, एक 5-5:30-6 वाजली होती सातारमध्ये येता. तर माझी बहीण काय म्हणली, असं दे नको जाऊ, आता लय वारण पाऊस उठले का त्याला जातेस. तर मी म्हणलं नको, जातेस म्हणलं यांच्या बरोबर, राहू दे आता लय दिवस राहिले म्हणलं. आणि 2 जण निघालो आम्ही. सातारमधनं काय पाऊस नव्हता. आणि आमच्या इथं एक जवळजवळ आम्ही नागठाणे सोडलं. नागठाणे सोडलं तिथनं पुढे आलो, इतका जी पाऊस आला काय तुम्हाला सांगायचं, वीज वारा पाऊस.
आणि मसूरला जो रस्ता जातो ना उमरजवरनं मसूरच्या मसूर फाटा आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर आमच्या गावाला रस्ता आहे. आणि तिथं आलो आणि इतका मोठा पाऊस आणि इतकं वादळ काय तुम्हाला सांगायचं. आणि संध्याकाळचे म्हणजे 7-7:30 वाजले आम्हाला तिथंच. आता म्हणलं वारण पाऊस आणि अक्षरशः झाडं कडाकडा मोडून आमच्या समोर पडत होती. अरे बापरे, मग तुम्ही कुठं नाही थांबला आधी? आणि सांगते ना, तर आमच्या मिस्टरांनी काय केलं, कुठंच उभारायला जागा नाही म्हणून एक स्मशानभूमी आहे तिथं गाडी थांबवली त्यांनी. गाडी तिथं गाडी थांबवली. एका झाडाखाली आम्ही उभं राहिलो आणि आतमध्ये 2-3 माणसं दारू पिलेली जवळ छोटंसंच आहे त्या स्मशानभूमीच्या तिथं. आता म्हणलं काय करायचं गुरुमाऊली, म्हणलं काय पण करा तुम्ही, मला काय सांगू नका, माझे मालक एकटेच आहेत, म्हणलं काय करू. मी जप सुरुवात केली जपाला. आता मी तुमचा अनुभव सांगते, पण मी त्यावेळी मी काय केलं असं. हो पण ताई तुम्ही सांगताय इकडं माझ्या अंगावर शारे आले. आणि गाडी थांबवली, गाडी थांबवली तुम्ही आणि ती पण स्मशानभूमीत. तिथं कुठं जागा पण होती. परत ना अक्षरशः मी असं अगदी माझ्या म्हणजे गुरुमाऊलींचे आशीर्वाद म्हणावा किंवा काय आपलं मी धरून गच्च उभी राहिली, धावा करायला लागली. परत थोडासा पाऊस थांबल्यावर आमचे मालक म्हणले चला आता हळूहळू जाऊया म्हणून तिथनं पुढं थोडासा एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर पूल आहे. पुलावरनं गाडी आमची तिथनं पुढे गेली आणि अचानक पाण्याचा टँकर आडवा आला. अचानकच म्हणजे तो पुढून आलेला दिसलाच नाही तुम्हाला? नाही ना, आडव्या रस्त्यानं आला, त्याने इंडिकेटर दिला नाही काय नाही. म्हणजे आम्ही सरळ चाललेलो आणि हा मधनच आला टँकर. अक्षरशः इतकी म्हणजे थोडीच गाडी टच, इतकी जोरात गाडी म्हणजे आदळली असती ना आमची. आपल्या मनानं गाडीचा हँडल वळला आणि एका साईडला गाडी ह्यांनी उभी केली. मला म्हणले मला कळलं का नाही गाडी कशी वळली. अरे बापरे. हो, खूप मोठा म्हणजे इतकं आम्हाला बांधूनच आणायला लागला. इतका मोठा अनुभव आहे माझा. हो ना, आता एवढा मोठं वाहन काय. मग मी तिथं ना अक्षरशः मला इतकं हे झालं, मी त्या टँकरवाल्याला शिव्या दिल्या होती. अहो आपलं कसं झालं काय ठीक आहे, पण माझ्या माणसाला काय झालं असतं काय केलं असतं. हो ना. आता ओढत म्हणजे किंचितच गाडी घासायलाच म्हणजे हेच झालं होतं. बापरे. आणि अचानक वाहन आल्यामुळे आणि ते वातावरण पण पावसाचं होतं ना. खूप मोठा अनुभव म्हणजे ताई, तुम्हाला अनेक माझे तर खूप अनुभव आहेत. मी खूप दिवस झाले तुम्हाला फोन करीन म्हणते, पण मला करायचं म्हणजे करू का नको असं. हा ना, खूप मोठा अनुभव म्हणजे प्रत्येक वेळेसच गुरुमाऊली आदेश म्हणजे मी गुरुमाऊलींची सेवा आपल्याला जमल तशी करते आणि अनुभव मी पण सांगते. केंद्रामध्ये मला जमल तसं आपलं सांगत असते. आपल्याला जमल तसं. ऐका ना, तुम्ही म्हणला की गुरुमाऊलींचा मंत्र, मग गुरुमाऊलींचा मंत्र कोणता वेगळा आहे का? नाही, श्री स्वामी समर्थ. म्हणजे तुम्ही म्हटलं ना मी गुरुमाऊलींची पण सेवा करते म्हणून म्हटलं त्यांचा काय वेगळाच काय मंत्र म्हणजे म्हणजे काय गुरुमाऊली असं काय असेल असं. नाही, मी म्हणजे माझ्या आईचं हे आहे ना, मी गुरुमाऊलीच म्हणते त्यांना. श्री स्वामी समर्थ हा जपच आहे त्यांचा, तर मी आपलं बोलताना गुरुमाऊलीच बोलते. नाही, ती मला कसं वाटलं की गुरुमाऊलींचा पण काय वेगळा म्हणजे आहे मंत्र. नाही. गुरुमाऊली म्हणजे श्री स्वामी समर्थांना गुरुमाऊली सुद्धा संबोधलं जात नाही. हो, त्या आईचं पण रूप आहे ना. साक्षात ते परब्रह्म स्वरूप गुरुमाऊलीच आहेत. म्हणजे आईच्या रूपात सुद्धा त्यांनी दर्शन दिलेलं आहे. हो ना. एक आई आणि आई वडिलांसारखीच त्यांची म्हणजे माया आहे. हो ना. आहे 100% कुणी मानो अथवा न मानो. नाही, आईचं रूप पण आहे ना ताई. त्यांनी म्हणजे स्वामींची आईच्या रूपामध्ये पण आदिशक्तीच्या रूपामध्ये पण कितीतरी असं म्हणजे मूर्त्या आहेत. आहे मॅडम. त्यामुळे काय मी भरपूर दिवस झाले मी नंबर बघते की तुमचा, पण त्या योग आला. भरपूर दिवस ऐकून आज सांगावासा वाटला का अनुभव. खूप म्हणजे खूप मला म्हणजे मी असं मला असं वाटतच नाहीये, पण अचानक असं आपण सेवेला जरी बसलो ना तरी अचानक गुरुमाऊली म्हणलं की ती पूजा वगैरे झाली की आपल्या मनानं 2-2 धारा मारतात. आपल्या मनानं डोळ्यात नाही, आपल्या मनानं त्यांना म्हणजे
इतकं म्हणजे काय मी आता तुमच्याशी बोलते पण मला म्हणजे इतकंही वाटतं माहितीये का. मनापासून म्हणजे ते आपोआपच डोळ्यातून पाणी येतं का कोणास पण. आपल्या मनानं काय त्यांना सांगायची गरज पडत नाही. हो ना हो ना. आपल्या मनानं मला जसं जमल तसं मी करते. असं नाही की मी 24/7 करत असते अजिबात. मला भरपूर म्हणजे प्रचिती दिली त्यांनी. 11 गुरुवार केले तेव्हा पण प्रचिती दिली. नवनाथ पारायण केलं. माझ्या मालकांना 11 गुरुवार चालू होते. 6व्या गुरुवारी मी आमचे सचिन मोहिते म्हणून एक गुरु आहे. त्यांनीच मार्ग दाखवला आम्हाला. म्हणजे 11 गुरुवार तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे केले का गुरुचरित्राचे केले? नाही, स्वामी चरित्र सारामृत. आणि नवनाथ पाठी मध्येच बंद केलं आणि मला म्हणले तुम्ही नवनाथ पारायण करा. खूप म्हणजे 10 महिने अक्षरशः म्हणजे खूप कठीण होते आमची. पण म्हणजे नवनाथ पारायण चालू केलं. 6व्या नवनाथ पारायण 6व्या दिवशी मला लगेच प्रचिती दिली. लगेच. त्यांची परमनंट ऑर्डर आली लगेच. परमनंट ऑर्डर आली नव्हती. म्हणजे काय प्रचिती दिली तुम्हाला नवनाथ पारायण? म्हणजे कसं हे पहिल्यांदा नसरापूर फाट्यापासून आतमध्ये गाव आहे तिथं कामाला म्हणजे तिथं त्यांची पहिल्यांदा स्टार्ट हे झालं कामाला लागले ते. त्यानंतर तिथं 10 वर्ष सर्व्हिस झाली. तिथनं त्यांना देहू आळंदीला टाकलं. देहू आळंदीला टाकल्यानंतर परमनंट ऑर्डरसाठी ती 1-2 महिने झाले तरी ती प्रयत्न करत होती. नाव आले टेबलवर सगळं झाले. पहिलेच पुढे सरताना. परमनंट ऑर्डरसाठी. मग मी माझ्या मनानं मी आमचे ते सचिन दादा आहेत ना त्यांना मी फोन केला. दादा असं असं तसं. तर ते काय म्हणले ताई तुम्ही आता 11 गुरुवार चालू केलेत ना. तर म्हणलं हो. 6वा गुरुवार आहे म्हणलं माझा. तर म्हणजे ती पारायण मध्ये थांबवा तुम्ही नवनाथ पारायण करा. मग मी नवनाथ पारायणाला सुरुवात केली. 6वा दिवस होता माझा पारायण. 6व्या दिवशी मला इतकी मोठी प्रचिती दिली की रात्री 9 वाजता सगळे म्हणजे त्यांना बोलवून घेतलं. ते सगळ्यांनाच बोलवून घेतले ज्यांच्या ऑर्डर निघणार होते त्यांच्या. आणि रात्री 9 वाजता त्यांच्या हातात परमनंट ऑर्डर मिळाली. अरे वा. खूप म्हणजे असं नाही की त्यांची केलेली कुठलीही सेवा वाया जात नाही. ही 100%. हो ना हो ना. त्यामुळे मी तुमचा अनुभव ऐकते आणि दरबारात सांगते. काय म्हणजे कसं काय थोडंफार चुकतं पण गुरुमाऊली सांभाळून घेतात. नाही त्यांना माहित आहे ना आपण एवढं थोडीच मशीन आहे पुढची प्रत्येक गोष्ट हे व्हायला. हो आणि आमच्या केंद्रात पण अनुभव आलेले आहेत मॅडम. हो ना मग त्यांना पण सांगा आपल्या चॅनलवर शेअर करायला सांगा त्यांना पण. नाही त्या म्हणजे ते आमच्या सासूबाई आहेत ना त्यामुळे ती म्हणजे जरा नाही त्यांचं एवढं हे ना त्यामुळे. बरं त्या तर मला इतका आनंद झाला. मला म्हणले तू सांगितलेलं म्हणजे मी कोणी पण काय पण असू दे आपल्याकडे आले ना बाबा असं आहे बाबा माझं असं आहे तसं आहे. आपण सेवेकरी घडवणं हे आपलं काम आहे. सेवा करणं न करणं हे त्यांचं काम आहे. हो ना हो ना. मग मी त्यांना आपलं सांगितलं. दिंडोरीतनं त्यांना गुरुमाऊलींचा फोटो वगैरे सगळं त्यांना साहित्य आणून दिलं. त्यांनी ते करायला लागल्या. पण त्यांना पण अनुभव आला तसं त्यांना पण आनंद झाला. मला म्हणले आज माझ्यामुळे नाही म्हणलं गुरुमाऊलींची सेवा कुठली वाया जात. तुम्ही सेवा केली म्हणून तुम्हाला अनुभव आले म्हणायचं. आणि आपल्या हातून एक तरी सेवेकरी घडावा. हो ना आणि तेच महत्वाचं आहे ना आपलं काहीतरी कार्य. आज मी माझ्या बहिणींना पण करायला सांगितलं. परत बरीच जणांना मी म्हणजे आपण कसं मी म्हणण्यापेक्षा स्वामी करून ज्यांना हे आहे त्यांना आपलं सांगायचं म्हणजे प्रचार प्रसार करणे आणि सेवेकरी घडवणे एवढंच आपलं जीवनाचा उद्देश. कोणाचं का नाव आहे ना चांगला असावं. त्याच्या पाठीमागे आपलं चांगलं असावं. हो ना. कारण आपण जेव्हा म्हणजे आपलं काम आहे की पुढच्यांना स्वामींविषयी माहिती सांगायची का आपल्या आयुष्यात जे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत ते सांगायचं. अनुभव दिलेला आहे. आपण काही असं हवेत बोलत नाही. आपल्याला स्वतःला अनुभव आलेले आहेत. नाहीच की. आणि नाही मी तर स्वतः आमचे मिस्टर सुद्धा पहिले मला हे काय म्हणजे मनात नाही नव्हते त्यांच्या. पण ज्या दिवशी ते सुद्धा दरबारात आले तेव्हापासून ते काय सेवा वगैरे करत नाहीत किंवा त्यांना वेळच मिळत नाही. पण विश्वास बसला त्यांचा. विश्वास बसला नाही. मला आता दुसऱ्या मिनिटाला जा म्हणतात लगेच. झालं का नाही तुझं जा. कधी
कधी मला स्वतः सोडायला येतात घरी असले. अरे वा, खूप छान आहे ना मग. आणि साथ देणं खूप महत्त्वाचं आहे ना. स्वामी जयंती असे मोठे मोठे कार्यक्रम असतात ना, तेव्हा मला तिथं ते असतात कार्यक्रम. कधीतरी म्हणजे सुट्टी असली ना, सुट्टीवर असली आणि त्या पिरियड मध्ये कार्यक्रम असला तर ते स्वतः हजर होतात. एवढं पायाला त्यांचं ऍक्सिडेंट झालं, एवढं त्यांच्या पायाला लागलं होतं तरी बेल्ट घालून ते तिथं. आता स्वामी पुण्यतिथी झाली ना, स्वामी पुण्यतिथी आता काय झालं, आता जयंती झाली, जयंती झाली तेव्हा ते तिथं होते कार्यक्रमाला. बाजार आणला जेवणाचा, महाप्रसादाचा त्यांनी. अरे वा, असं झालं. हो, बेल्ट घालून. साथ मिळणं पण खूप महत्वाचं आहे ना ताई. हो, नाही आमच्या कुणीच म्हणजे कधीच नाही, आजपर्यंत कधीच नाही. माझे मिस्टर सुद्धा कधी अडवत नाहीत कुठलीही गोष्ट. जा, तुला करायचं ना तू कर, पहिल्यापासूनच, आत्ताच नाही. अरे वा, छान आहे ना मग. खूप खूप म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हणलं आता ताईंना बघू, लागला तर लागला फोन म्हणते. फोन लागतो की, फोन लागायला काय झालं. आहे ना. हो, खूप सुंदर अनुभव आहे ताई. खूप खूप आणि कसं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव खूप सुंदरच येतात. आणि सुंदर. आणि आपल्या मार्फत आपण जर एखाद्याला सांगत असतो ना की माझ्या आयुष्यात हे स्वामींनी मला अनुभव दिले, पण तो पुढचा जो मन लावून ऐकत असतो ना, त्याला स्वामींना त्याला भक्तीमध्ये घ्यायचं असतं, म्हणून त्याच्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी येतात की आपण सुद्धा केलं पाहिजे ना, आपलं काम सांगायचंय. कारण स्वामी सूक्ष्म स्वरूपात आहे, ते काही समोर येऊन कोणाला सांगणार नाही. मग ते आपल्या मार्फत कार्य करून घेत असतात ताई. आणि आपण फक्त भक्ती करायला सांगतो, पण अनुभव देणारे तेच आहेत ना. तेच आहेत. आणि अक्षरशः मी म्हणजे आता मी माझं म्हणून सांगत नाही. आता मी ह्या आरतीला मी नव्हती, मला तब्येत जरा बरी नव्हती. मी जर नसले ना तर शक्यतो कोण अनुभव जमत नाही ना, म्हणून कोणी सांगत नाही. आपण जर नसलो तर अनुभव कोणी सांगत नाही. आणि आपण एकदा अनुभव सांगायला उभं राहिलो ना, आपल्या मनानं माझ्या तोंडातनं पटा 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 चालूच होतं. काय सांग म्हणजे कळत नाही मला मी कसं कसं काय करते. ते स्वामीच करून घेतात ना. आणि सगळेजण अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक असतात. सांगणार काय सांगणार. तसंच आहे, स्वामी कार्य करून घेत असतात, फक्त पुढं व्हायचं आणि मग स्वामी करूनच घेतात प्रत्येक गोष्ट. आपण फक्त करत राहायचं. हो, आपण फक्त एवढा करायचं. उद्देश आहे आपला. तर मग कोणाचा का नाही ना, गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, सगळ्याचं चांगलं असावं. त्यानंतर आपलं त्यांच्या पाठीमागे आपलं चांगलं असावं. हो ना, प्रत्येकावरच खरोखर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे प्रत्येकावर. आणि तसं पण ताई, स्वामींची सेवा करणारे असो किंवा नसो, प्रत्येकाने जर एखाद्याने स्वामींच्या फोटोकडे पाहिलं तर स्वामींना वेळ लागत नाही, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणायला. लगेचच त्यांचे शब्द असतात. आणि आपण कधी कधी जेव्हा मी ताई स्वामींच्या सेवेमध्ये आले ना सुरुवातीला, तेव्हा पण मला ना स्वामी दिसायच्या अगोदर स्वामींचे शब्द मला दिसले होते. आणि जेव्हा मी स्वतः वाचलं ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ना, त्यावेळेस मी स्वतः वाचले असं मला वाटलंच नाही. मला असं वाटलं की पुढून तो व्यक्ती मला म्हणतोय की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर मग मला तो विश्वास एवढा वाटला की मी म्हटलं की बापरे, हे कोण आहेत की मला असे बोलतात. आणि त्यानंतर बघा, पहिल्यांदा अशी सुरुवात झाली. मी स्वामींच्या सेवेमध्ये आता 5 वर्ष झालं मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे. तर सुरुवातीला मला तेच शब्दांनीच मला म्हणजे असं वाटलं की बापरे, हे किती मनातील शब्द आहेत. आणि मॅडम, मी आता कुठं जरी बाहेर गेली ना, समजा माहेरी जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, कुठून ना कुठून तरी ते शब्द आणि गुरुमाऊलींचं म्हणजे कराडला जरी मी गेली तरी पण कुठल्या रिक्षावर कुठल्या गाडीवर 100% येतच. समोरच येतातच ते. सांगावं लागत नाही. सांगावं लागत नाही. हो ना. आता मुंबईला गेले होते, तिथं पण मला दर्शन म्हणजे समोर आले. आणि सातारला गेली तेव्हा पण समोर आले. आता मी ह्याला गेले होते कोल्हापूरला, ज्योतिबा, महालक्ष्मी आणि आदमापूर. आम्ही मध्ये आधी आमच्या केंद्रातल्या म्हणजे आम्ही जेवढ्या 5-6 जणी आहे ना, आम्ही मध्ये आधी जात असतो कुठं ना कुठं तरी जात असतो देवाला. आता दिंडोरी ट्रिप काढायची होती पण आता पावसामुळे जरा कॅन्सल केली. हो, आता आणि वातावरण पण नाही ना. वातावरण पण नाही चांगलं. पण मॅडम तुम्हाला सांगते, गुरुपीठला तर इतकं प्रसन्न वाटतं ना. अरे वा, खूपच छान वाटतं. आणि त्यानंतर गुरुमाऊलींचं दर्शन होतं. मला नाही अजून योगायोग आला, पण आल्यानंतर बघू की. 4 वेळा आम्ही गेलेलो आहे.
हा हा अरे वा. पहिले गुरुपीठला जायचं मॅडम. तुम्ही जर गेलात ना हा तर पहिले गुरुपीठ करायचं. गुरुपीठ केलं की त्र्यंबकेश्वर करायचं. ते गुरुपीठ कुठं आहे? तिथंच आहे, नाशिक मध्येच आहे. अरे बापरे, नाशिक मध्ये आहे होय. आम्ही नाशिक मध्ये. महाराष्ट्रामध्ये ताई, सातारा जिल्हा. नाही नाही मॅडम, हा 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 नाशिक मध्ये आहे गुरुपीठ. हा हा गुरुपीठ वरनं त्र्यंबकेश्वर पण जवळच आहे, तिथं नाशिक मध्येच आहे. हा हा आणि तिथनं दिंडोरी मध्ये महत्वाचं गाव गुरुमाऊली. महत्वाचं गाव ते. परत तिथनं दिंडोरी असं करायचं करताना नेहमी. आता तुम्ही कधी गेला नाहीत म्हणून सांगते, कारण आम्ही आता जवळजवळ ही 2-3 वेळा जाऊन आलो. पण दिंडोरीत पण दरबार इतका छान मस्त वाटतं दरबारात गेल्यावर खूपच. आता एवढं तिथं म्हणजे प्रसन्न वातावरण असणारच की हो ताई, कारण आपण केंद्रामध्ये जरी गेलो तर तिथं किती प्रसन्न वातावरण असतं. मग सामुदायिक सेवेचं फळ तर खूपच असतं. हो ना हो. हो गुरुपीठावर तर किती छान वाटत असणार आहे. हो. तुमचं गाव कोणतं ताई? आम्ही म्हणजे सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुका आहे ना, तिथं आहे राहायला. होय. माझं माहेर सातारा आहे. हा, मी मग ऐकल्यानंतरच म्हंटल ना, खुद्द सातारा त्या आसपास कोणतं गाव खुद्द सातारात. आहे? खुद्द सातारात राजवाड्यापाशी आहे माझी बहीण, आणि एक आहे ती सैदापूरमध्ये, सातारा सैदापूर. हा हा खूप छान आहे. सातारा जिल्हा म्हणजे पाहण्यासारखं ठिकाण पण आहे ना. हो खूप. ते शिवाजी महाराजांचा सज्जनगड पण आहे, अजिंक्य तारा आहे, आणि कास पठार आहे. हो. महाबळेश्वर तिथल्या जवळ आहे. हो. खूप छान छान अनुभव आले ताई तुम्हाला. खूप काय आता मी भरपूर आले, तुम्ही थोडक्यात सांगितले. आपण ज्यांच्या सानिध्यात आहे ते आपल्या म्हणजे पहिल्यांदाच शहापूर दरबारामध्ये मी गेले, त्यांना मी सगळं सांगितलं मनातून. सगळं काही ठेवलं नाही. हो ना. नाही, आणि आजही बोलते मला कोणी एवढं म्हणलं तरी चालेल. आजही काय असेल ना मी त्यांच्या बरोबरच बोलते. आपल्याला आजही मी बोलते. दिलेत हे खूप महत्वाचं आहे. मग आपल्याला अनुभव दिलेत म्हटल्यानंतर आपण शेअर केलेच पाहिजेत, असं पण आहे ना. आपल्यामुळे आपला अनुभव ऐकून जर एखाद्याला वाटलं की बापरे, या ताईंना एवढे सुंदर अनुभव दिलेत, मग आपल्याला का बरं देणार नाहीत स्वामी. मग ते पण येतात ना, त्यांची एक उत्सुकता वाढते. आपण पण सेवा करून पाहूया. मी स्वतः माझ्या बहिणींना कोपरगाव केंद्रातनं फोटो सगळं दिले ना, त्यांना म्हणलं तू ह्यांची सेवा कर, बघ तुझं सगळं बदल होईल करायला. अक्षरशः माझी बहीण स्वतः सेवेला जर बसली ना तर आज पण त्या फोटोत ना असं डोळे असं असं लुकलुक करते. ते दिसतच ताई. हो, ते दिसतच. मी पण खूप वेळा माझी बहीण स्वतः म्हणते, अहो तुम्ही नुसतं दूध कशाला मिसळताय, काय असेल ते मला सांगा, काय असेल तुम्हाला सांगा तुम्ही. लीला करतात. मधूनच हसलेले पण दिसलेले तिला. नाही, मला खूप वेळा हा अनुभव मला पण खूप वेळा झालाय. जर मी असं नामस्मरण करायला लागले ना, की आता जपमाळ झाल्यानंतर असं शांत बसून करते ना त्यांच्याकडे पाहत पाहत, तर ते कधी मधूनच हसणार, कधी मधूनच मोठे डोळे करणार, झाकणार. मोठा चेहरा होतो कधी कधी. डोळे एकदम मोठे मोठे होणार. म्हणजे ते होत असतं, आपल्याला ते जाणवतं हसलेलं एकदमच. आणि असं म्हणजे कधी कधी आपण म्हणजे मी जेव्हा कधी रागवलेले असेल, रुसले म्हणजे घरात काय प्रॉब्लेम झाला तर मी रडत जर असेल ना, तर असं वाटतं की ते ना रागवलेत माझ्याकडे बघून, तू का म्हणून रडतेस असं म्हणून. पण असं मी खूप वेळा त्यांच्याकडे बघून ही केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे त्यांचा चेहऱ्याकडे प्रत्येक वेळी बदल होत असतो. होय, बरोबर. आणि ते फक्त ना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत आपण नामस्मरण केलं ना, की मग ते जाणवतं. म्हणजे कसं आहे, माणसाला वाटतं की गुरु म्हणजे स्वामी नाहीये, पण 100% आपल्याला 100% म्हणजे 100% कोणी मानो अथवा न मानो. हो ना. नाही, जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना माहित आहे. मी तर ना प्रत्येक वेळी असंच म्हणत असते की श्रीकृष्णाने त्या काळी लीला केल्या आणि आता स्वामींच्या लीला सुरू झाल्या. प्रत्येक वेळी स्वामींना. आणि पण ते कसं होतं की श्रीकृष्ण कसे लीला करून दाखवायचे आणि त्यांच्या भक्तांसाठी, तसे ते आपले स्वामी ना प्रत्येक भक्तासाठी कोणतीही लीला. आता एवढे अनुभव शेअर झाले ताई, प्रत्येक अनुभव मीच कधी कधी स्वामींना म्हणते की काय हो स्वामी तुमची लीला. म्हणजे प्रत्येक अनुभव ताई वेगळा, प्रत्येक अनुभव वेगळा. कोणाचा आजपर्यंत सेम टू सेम कोणाचाच अनुभव आला नाही आजपर्यंत. एवढे मी अनुभव शेअर केले ना, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. मग मी एखाद्याचा अनुभव ऐकला ना की मी स्वामींना म्हणते, खरोखरच स्वामी तुम्हाला म्हणजे एवढं प्रत्येकालाच वेगवेगळे अनुभव कसं काय येतात, असं आहे ना.
सेम सेम नाही की एका भक्ताच्या सूक्ष्म रूपात गुरु माऊली सगळीकडे असतात. हो ना, हो. एखादी कसं चेष्टा करतात, आम्हाला पण भरपूर नावं ठेवतात. पण आम्ही नाही कोणाला भेट. आमचे मिस्टर म्हणतात कोणाला काय भ्यायची गरज आहे का, मी आहे ना तुझ्या पाठीशी. हो, आपलं भाग्य खूप मोठं आहे ताई. ब्रह्मांड नायक आज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. हो, आपल्या बरोबर आहेत. हे काही साधे बरोबर आहेत. हो, बरोबर आहे. ब्रह्मांड नायक सगळी कर्तव्य पार पाडतात आणि पाडली. हो ना, हो ना. हो, मी तर हेच म्हणेन. मी तर हेच म्हणते. आजपर्यंत सगळं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलंच आहे. 100%. हो ना, हो ना. आणि इथनं पुढे पण तेच करणार, मार्ग तेच दाखवणार. हो ना, हो ना. मार्ग दाखवतातच. आपल्या भक्तांच्या पावलोपावलीच बरोबरच असतात ना होते, त्यामुळे आपल्या भक्तांना चुकू नाही देत ते. आता मी तुमचाच अनुभव ऐकत होते. त्या दुसऱ्या ताईंचा अनुभव, ते कर्नाटकचा कोणीतरी सांगितलेला ना. आणि त्या दुसऱ्या ताई बोलत होत्या. हो हो, त्या ताईंनी दुसरा अनुभव होता त्यांनी शेअर केलेला त्या ताईंनी. होय. 2-3 दिवसाचा त्यांचा आधी 3-4 दिवसचा अनुभव झाला आणि त्यानंतर त्यांचा राहिलेला थोडंसं होतं ते त्या म्हटल्या की मला अजून सांगायचा आहे, अनुभव माझे आहेत. मग त्यांचा दुसऱ्या वेळेस अनुभव अजून शेअर केला. तो आज दुसऱ्यांदा शेअर केला त्यांनी. हो हो, तोच मी अनुभव ऐकत होते. मग परत म्हटलं बघूया, तो अर्धवट ठेवला मी तुम्हाला फोन. म्हटलं बघूया ताई ही उचलतात का फोन म्हणून फोन केला मी. खूप माझा नंबर आहे हा. खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर केलेत ताई आणि तुम्हाला अनुभव पण खूप छान छान आले स्वामींनी दिले. खूप खूप भरपूर. मी अनुभव शेअर करते ताई. ठीक आहे. चला आणि आधी मध्ये हाय, मी फोन करीन तुम्हाला. बरं चालेल. चला श्री धन्यवाद फोन उचलल्याबद्दल. काय हो, तसं नाही, आपलं कार्य झाले ना ताई ते. हो, श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. असे स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव हे नेहमी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर हे येत असतात आणि त्यामुळे स्वामींचे अनुभव एकदा यायला सुरुवात झाली की त्यानंतर स्वामी हे नेहमी पावलोपावली अनुभव हे देत असतात. तर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतात. त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.